जायकवाडी कालवा दुर्घटना. दुसऱ्याचे प्राण वाचवताना तरुणाने स्वतःचा जीव गमावला. 3 दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर तिन्ही मृतदेह हाती. पैठण तालुक्यातील चांगतपुरी परिसरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरासह अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे. येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात एक कार कोसळून 3 जण बेपत्ता झाले होते. प्रशासनाने तब्बल 3 दिवस सलग आणि अथक शोध मोहीम राबवल्यानंतर अखेर या तिन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एका दाम्पत्याचा आणि त्यांना वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या एका धाडसी स्थानिक तरुणाचा समावेश आहे. सविस्तर घटनाक्रम असा की सोमवारी रात्रीच्या सुमारास मुकीद अहमद शेख वय 35 वर्ष आणि त्यांची पत्नी निलोफर शेख वय 30 वर्ष हे दोघे नातेवाईकांसोबत कारमधून प्रवास करत होते. हे दाम्पत्य मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोरडगाव येथील रहिवासी होते. प्रवासादरम्यान चांगतपुरी शिवारात रस्ता चुकल्यामुळे त्यांच्या कारच्या चालकाने गाडी मागे रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या खोल आणि वेगवान प्रवाहात कोसळली. या अनपेक्षित आणि भयंकर प्रसंगामुळे मोठी खळबळ उडाली. या अपघातातून कारचा चालक अल्ताफ पठाण हा सुदैवाने पोहून सुखरूप बाहेर आला. परंतु मुकीद आणि निलोफर हे दोघे पती-पत्नी पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देऊ शकले नाहीत आणि ते कालव्यात बुडू लागले. त्याचवेळी या घटनेच्या ठिकाणी जवळच राहणारा रावसाहेब खडेकर हा तरुण उपस्थित होता. डोळ्यांसमोर बुडणाऱ्या दाम्पत्याला पाहून या धाडसी तरुणाने स्वतःच्या जीवाची थोडीही पर्वा न करता, क्षणाचाही विलंब न लावता त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात थेट उडी घेतली. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि खोली इतकी प्रचंड होती की मदतीला गेलेल्या रावसाहेब यांच्यासह ते तिघही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आणि बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. तब्बल 3 दिवस चाललेल्या या मोहिमेनंतर वेगवेगळ्या ठिकाणी या तिघांचेही मृतदेह आढळून आले. सकाळी गेवराई तालुक्यातील गुळद शिवारात एका शेतकऱ्याला निलोफर शेख यांचा मृतदेह एका मोटारीच्या हुकला अडकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान खांडपिंपरी पेंगेवाडी शिवारातील स्थानिक शेतकऱ्यांना रावसाहेब खडेकर यांचा मृतदेह सापडला. तर रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या पथकाला अथक परिश्रमानंतर मुकीद शेख यांचाही मृतदेह शोधण्यात यश प्राप्त झाले. या दुर्घटनेतील सर्वात मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे शेख दाम्पत्याच्या मागे त्यांची 12 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांचा लहान मुलगा असे 2 चिमुकले आता कायमचे पोरके झाले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी या मुलांना आपल्या चुलत्याकडे सोडले होते. मात्र हा त्यांचा अखेरचा प्रवास ठरेल याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. दुसरीकडे अनोळखी व्यक्तींचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून वीरमरण पत्करणाऱ्या रावसाहेब खडेकर या धाडसी तरुणाच्या निधनामुळे चांगतपुरी आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची शोध मोहीम आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस निरीक्षक महादेव गोमारे व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तिन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.